अरे भाई या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। चला तर मी येत आहे की नाही आपल्या गावाकडे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबो चोरताना। तर हा व्लॉग बघायला बिलकुल विसरू नका, कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जायला पकार मोठे हो। चला आंबो चोरायला। नमस्कार मित्रांनो, तर बघू शकता इकडचं पक्षी असं मजा करताना त्यांना मी आता आंघोळीला पाणी देते। त्यांची मजा बघा, इकडे बघा काय भारीच पावतात ते। चला तर मी त्यांना आज अरे वा 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 फुल एन्जॉय झाला त्या पक्ष्यांचा। चला तर मी तुम्हाला दाखवतो। मी जायला ते पळायला नाही पाहिजे, पळालं तो सीनच मला पाहिजे। मी आवर्जून तो सीन घ्यायला उत्सुकता आहे, तर थोडं मी इथे वाट बघते आणि गपचूप त्यांची मजा बघते। तर मित्रांनो ते पळालेले आहेत, बघूया आपण थोडंसं वाट बघूया आणि जर ते पक्षी आले तर मी लगेच तो व्ह्यू घेणार आणि मी तुम्हाला दाखवणार। तर यार लवकर। तर मित्रांनो हवा तर लय सुटलेली आहे, लय हवा सुटली म्हणजे आम्ही आता आंबा बघायला जातोच, कारण का या वारात आंबा पडलेला असतील। चला तर मी आंबा बघायला चाललो, पण नंतर व्ह्यू घेऊया, ते काय जाणार नाही जास्त वेळ राहतील। तर बाई मी आंबा चोरायला नाही चाललो, आंबा गोळा करायला चालले। काहीतरी 2:20 झालेली आहे, मस्त येताना नाक्यात चाललेली आहे। का तर वारा या टायमाला जाम सुटतंय, बघू शकता जामला तर रास पडले। तर मित्रांनो बघा आंब रास टपाटप। तर बाई नुसतं आंब पडतात ते बघा, दनादन दनादन। तर बघू शकता पाचोल्यांचा आवाज, नुसतं आंबच आंब बघा, नुसत्या बिटक्या पडल्या। रास आंब रास जिगावरी, पण या आंब्यांच्या झाडाखाली पोराच दिसत नाही, कुठं पालाली काही दिसतच नाही। तर बघू शकता इकडचा व्ह्यू, फणसाचं झाड पण आहे आमच्या इकडं। पहिले मी तुम्हाला इकडचाच व्ह्यू दाखवतो। तर बाई तुम्हाला माहिती आहे का, यांचा आवाज येतो ना या पाल्यांचा, असं वाटतं पाया खाली साप बीप येतं का काही, मागं बघायला लागतं वाकत, जाम जारखा टेन्शन आले। इकडं आंब काही झाडं आहेत ना ती फेमस आहे, बघूया आपण पण। आले तर घरी, इकडे व्ह्यू बघा कसला डेंजर आहे। आमचं झाड नाही का, लोकांच्या आंब्यांखाली आले मी। एक नंबर, पण तो खाल्लेला आंबा आहे हे बघा। आंबा खूप जुना आहे, पण आंबा बघा खाल्लेला पडलेला आहे। काही आंबा आहेत इथलं एक नंबर साखरेसारखे आहे। हे इथं बकुलीचं झाड आहे, पहिले याच्या खाली मी यायचो फुला काढायला, तिकडचं जावंच नाही, लय आंबट आंबा आहे। तर गाईस आंबाच नाही भेटला मला, जा दे लोकांची ताले ना चोरून खायला, दिसत पण नाही। तर बाई बघू शकता इथे किती वंड आहे आणि पक्षी सगळं आंबा खाऊन टाकलं। बघू आपण दुसरीकडे जाऊन, रस्ता पण नाही का त्या साईडला जायला। आला 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 झाडाला पिकलंय आंबा। तर बाई बघू शकता कसला मोठा साप गेला, माझ्यासाठी ती धामण होती न, मी काय रानटी माणूस आहे ना, तर मलाच घाबरून तो पळून गेला असं वाटतं मला। चल ठीक आहे, तर तुम्हाला जुनी विहीर दाखवते। तर बाई बघू शकता इकडचं व्ह्यू, आणि इकडचं म्हणजे जुन्या काळातले विहिरी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कसल्या भारी। तर बघू शकता एवढी खोल विहीर आहे आणि मी त्याच्यावर समोरच उभी आहे, आणि मी काय रानटी माणूस आहे तर मग इथं, आणि एवढा मोठा साप गेला, अरे
घाबरलो ना मी, म्हटलं पाया खाली काय केलं का. तर पण आता एक आंबा भेटलेला आहे, एक म्हणजे हायन, पण काढणार नाही तर उगाच कशाला घेऊ. मग तो सापाचा व्ह्यू पाहिजे होता, भारी भेटला असता. चला ठीक आहे, आपण गोल गोल फिरवाने जाऊ, नाही तर ती माझ्या घरीच यायची पाहुणे. काहीतरी जुनी म्हण आहे ती, पाय म्हणजे आरोग्य पडला का साप घरी येतं. ये पाहुणा म्हणून तुला जेवायला घालतो मी डाल भात भाजी. तुले आंबे पडले हा. आवाज पण येते कसला तरी, जाऊ दे, माझा काय कामाचा नाही तो आवाज. कुत्रा आहे, घाबरलो ना मी. बघूया या झाडाखाली काय भेटतं. तर तुम्हाला मी चिक्कूचं झाड दाखवतो. चिक्कूला चिक्कू रास आले, चिक्कू जाम आलं, जाम भरलाय. आणि आमचा काकीचा घर आहे. तर बाई बघू शकता इकडं याचं झाड आहे, कसं काजूचं झाड आहे, साईडला नारला विरलांचा आहे. व्ह्यू बघा कसला भारी आहे. अय मामा, किती लोकांचा आंबा खाशील. आय नुसता आंबा चोरायला येता नि लोका. हा तू आंबाच का नुसतं, बरं आहे ना. असे झाले मी व्हिडिओ बनवायला. अरे इकडे रास पडले. चिक्कू बघा, चिक्कू भरलाय, चिक्कू सगला. तर बाई बघू शकता मस्त आंबे भेटलेले आहे, घरी घेऊन जातो बघू आई, कारण का तिकडे नेऊन फायदा नाही, माझ्या डोक्यावर टाकतील, म्हणून मी आता घरी घेऊन चालले. तर बघूया घरातले रिॲक्शन. बघू शकता इकडचं वातावरण, वांगी मस्त लागल्या आणि इकडे बकऱ्यांचा व्ह्यू मस्त. तर बघा आला का आवाज. मस्त आंबा भेटलेले आणि बघू आता घरी घेऊन जातो, आईची रिॲक्शन भेटेल बघायला. आणि तुम्हाला बघायचं असेल बकऱ्या, आपल्या गावाकडे बकऱ्या म्हणजे काय डेंजरच. पिल्ला बघा कसा बसलाय निवांत. कसला मोठा आंबा पडलाय, दाखव ग. सरताबाई भंगारवाली आले, भंगारवाली. तर बाई मस्त शेतावरनं जाऊन आले, लोकांचा आंबा घेऊन आले. तर जाऊ दे, आता लय दमले, पाय बी लय उन्हाच्या तडाक्यान गेलेलो, कारण का उन्हाच्या तडाक्यान बोलल्यानंतर पब्लिक झोपलेली असते ना, त्या टायमाला आंबा चोरायला भेटतंय. तर बाई मस्त आंबा आणलाय. तर मी आज बनवणार आहे आमरस. तर ठीक आहे, आपण भेटूया नंतर, जाम दमले. तर बघू शकता साफसफाई तर झालेली आहे, आता थोडंसं बाहेर निघाले. वातावरण बघा, नुसता कोकिलाचा आवाज. भारीच वातावरण आहे ना. मी जाम घामवले का तर मी थोडंसं काम करत होती, जस्ट काम आटपलेलं आहे आणि थोडी बाहेर निघालेली आहे. आता मस्त जिमची काही गरज नाही आहे. मी तर शेतकरी माणूस आहे, मी शेतात नुसतं मरमर काम करायचं, झाले जिम जे आहे. तुम्ही रोज संध्याकाळी सकाळी जिमला जाता, पण आम्ही शेतकरी फक्त आणि फक्त शेतात उतरतो, ते पण आपल्या काळ्या मातीत, काल्या मातीत मातीत. तर बाई मी एवढं ब्लॉग दाखवले ना तुम्हाला, पण तुम्हाला माहिती आहे का आमचा ब्रुनो तुम्हाला दिसलेला नाही, कारण त्याने लय शीन आणलाय ना, लादी पुसत होतो म्हणून त्याला टाकल्या आतमध्ये. तर तुम्हाला थोड्याच ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. अरे वा 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 वा, तुम्ही आलात. तर बाई आमचा डॉन बघा, डॉन डॉन हे बघा आमचा डॉन. डॉन काय, डॉन काय काय चकणी आहे, उठ काय.
काय काय मस्ती करते तो काय आणल्या का आला काय आला काय पाहिजे काय पाहिजे बाहेर पाहिजे बाहेर जायचं का बाहेर जायचं हां बाहेर जायचं गो हां उतार उतरली अरे काय पाहिजे काय पाहिजे काय हो पाहिजे कुठे जायचा कुठे जायचा ए ब्रुनो ब्रुनो कुठे जायचा कुठे जायचा कुठे जायचा जायचं बाहेर बाहेर जायचं फिरायला ए ब्रुनो अरे बेड नको सोडू ये 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 अरे वा 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 जायचं मला मारल उतर अरे जा खालती काढल काम एवढं कुठं बसायला आलाय बेडवर अरे जा मारल उतर अशी अबा वरती चढलाय अबा वरती चढला बघ ये बेडवर बसलाय अरे चल खाली चल खाली चल हे गाईस तर बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण कसला भारी आहे रात्रीचा माहोल एक नंबर वाटतंय तर बघू शकता आंबा टपाटप पडता नसतं धबाधप आणि व्ह्यू तर बघू शकता एक तर नमस्कार मित्रांनो आपल्या इकडे वाजलेले 9:30 आणि 9:30 नंतर आमच्या इकडचा व्ह्यू म्हणजे एकच नंबर आहे तर तुम्हाला बघायचं आहे का दाखवू का तर बघू शकता तर भाई बघू शकता रात्रीचं वातावरण आणि व्ह्यू एकच नंबर वाटतो इकडं एवढा भारी वाटतंय ना एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिगी शिगी तर गाईज बघू शकता ब्रुनोला आज जाम तुडवलाय तो येतच नाही बाहेर आलेला त्याला परत घरात घेतला तर बघूया आपण ब्रुनोची मस्ती ब्रुनोवरती पण नाही दिसत आमची झोपाची तयारी चालू आहे कुठे गेला काय र ये 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 ब्रुनो काय तर आता इथंच झोपल अरे बाई या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजचा दिवस दुसरा तर तुम्हाला माहिती आहे का आता या उन्हाच्या तडाख्यात काय चाललेलं आहे आपल्या गावाकडे प्रॉब्लेम असा आहे की बोरिंगला पाणीच नाही येत आता त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो बघा व्होल्टेज काय होतं आहे आणि व्होल्टेजमुळं पण प्रॉब्लेम आहे आणि प्लस पाणी खालून गेलेलाच आहे सगळ्यांचा वरून घरा आहेत ना त्यांचे सगळ्यांचे जे मशीननी मारलेले आहेत सगळ्यांच्या बोरिंगची पाणी गेलेले आहेत त्याचं कारण तुम्हाला आज मी सांगणार आहे तर बघू शकता जर आपण मशीन चालू केली तर ट्रिप मारते बघा तर ती ट्रिप मारते कशामुळे तर आपण गावाकडे रस्ता म्हणजे कसं ए चल गावाकडे रस्ता म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसलं डेंजर झालेलं आहे याला खिडकी उघडून देतो म्हणजे तो खिडकी बस तर बघा माणसाला पण खिडकी या खुर्चीत बसायला जागा इकडे बघा आमचा ब्रुनो
तर बघू शकता त्याला खिडकीत बसायचे म्हणून त्याची नाटकं बघा. बाय. तर मेन कारण तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे पाणी आहे या घरात, पण एवढा पण नाही. तर आपण गावाकडे जर राहता तर तुम्ही रस्तं फक्त सिमेंटचं इकडे जर बनवा. आपण जर आपल्या दाराजवळ सिमेंटचं काम करता तर प्लीज करू नका, कारण का येणारा पाऊस तो पडून जात आहे आणि तो डायरेक्ट पाणी वाहत वाहत आपल्या नदीला जात आहे. पहिले तुम्हाला माहिती आहे का, मातीची जी आपली वेगळी माती आहे, ही माती होती ना, तेव्हा तो पाणी जमिनीत मुरत होता. आता तो डायरेक्ट वाहत वाहत म्हणजे सिमेंटवरनं पाणी काही जमिनीत तर नाही जाऊ शकत. तो निघाला डायरेक्ट लोकांच्या दाराजवळ आणि मग लोकांची भांडणं होतात. पहिले एवढी भांडणं नव्हती पाणी जाण्यावरून, उलट पाणी न भेटल्याने भांडणं होत होती. पण आता इकडे वेगळाच चाललेला आहे सीन. इकडे कोणाच्या दाराजवळ पाणी गेला का येऊन नुसतं गोंगाट. तर ज्यांनी पण सिमेंटची कामं केलेली आहेत आपल्या दाराजवळ साईड बीटला, ती लगेच फोडा, कारण का काही वर्षानंतर आपल्याला पाणी बिलकुल भेटणार नाही. घरी ती आहे ती परिस्थिती सांगते मी तुम्हाला. कारण जोपर्यंत आपल्या जमिनीत पाणी मुरत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीला झरा लागणार नाही. आता झऱ्याची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, पावसाळा चालू झाला का आपल्या साईडला काहीतरी खालून पाणी येतं आहे, आपल्याला आनंद किती वाटतंय माहिती आहे का तुम्हाला ती गोष्ट. तर ही गोष्ट आम्ही लहानपणी आईला विचारायचो, काय गाई जमिनीतलं पाणी येतं आहे? उही तर बोलो चमत्कारच झाला. आई बोलतं हे पहिल्यापासून हे झरं लागतं आणि याच्यातून पाणी आपण रोज पाणी प्यायचो, आता या बोरी बिरिंगा मारल्यात. तर परत मी सांगतोय, जर तुम्ही सिमेंटची कामं केली असतील तर जा लगेच ती सिमेंटची कामं काढून टाका. पुढच्या वर्षी तुम्हाला 100% पाणी मे महिना खपल काय तुम्हाला आलेला पण नाही समजणार आणि गेलेला पण नाही समजणार. तर आजचा तुम्हाला ब्लॉग मी कंटिन्यू थोडासा करणार आहे, कारण का कालचा मी ब्लॉगमध्ये काही जास्त बोललेलं नाही. बघू शकता इथं आमच्या इथं फुलझाडा. नमस्कार मित्रांनो, तो आम्ही सूप घेऊन आता थोड्याच वेळेला तांदूळ पाक करणार आहे. तुम्ही बायका घेत असतील कामं करायला, पण आम्ही स्वतः मेहनत करता. तर आम्ही थोड्या वेळात आता काम चालू करणार आहे. नाही आम्हाला भोका टोका गावठी कचका